नमस्कार मित्र. भारतामध्ये आजपासून लागू झालेल्या नवीन लेबर कोडमुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहे. या नव्या कायद्यामुळे विशेषतः महिलांना मोठा फायदा मिळणार आहे, कारण आता महिलांना पुरुषांसारखे समान वेतन, समान संधी आणि सुरक्षित कामाच्या अटी मिळणार आहेत. चला तर मग या लेबर कोडमधले महत्त्वाचे मुद्दे समजूया. 4 नवीन लेबर कोड लागू. कोड ऑफ वेज, सोशल सिक्युरिटी कोड, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड, इंडस्ट्रियल रिलेशन कोड. हे कोड जुन्या 29 कामगार कायद्यांना एकत्रित करून सोपे करण्यात आले आहे. महिलांना समान पगार. आता देशात इक्वल पे फॉर इक्वल वर्क नियम लागू झाला आहे. म्हणजे महिला आणि पुरुष जर एकच काम करत असतील तर त्यांना समान पगार मिळते. यामुळे अनेक ठिकाणी महिलांना कमी पगार दिला जात होता, आता ते बंद. महिलांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची मुभा महिलांना असेल, पण कंपनीने त्यांची सुरक्षा हमखास घ्यावी लागेल. CCTV, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षित ट्रान्सपोर्ट उपलब्ध करणे अनिवार्य. कामगारांना वेळेवर पगार. आता पगार उशिरा देणे बेकायदेशीर आहे. ठरलेल्या तारखेला पगार देणे अनिवार्य आहे. नियुक्तीपत्र देणे आवश्यक. कोणताही कंपनी आता कर्मचाऱ्यांना जॉईन होताना अपॉइंटमेंट लेटर देणे बंधनकारक आहे. ओव्हरटाईमचे डबल पेमेंट. 8 तासापेक्षा जास्त काम, डबल वेतन. हे पगारामध्ये स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे. आरोग्य तपासणी. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांची वर्षातून एकदा फ्री हेल्थ चेकअप करणे कंपनीसाठी आवश्यक आहे. सोशल सिक्युरिटी मिळणार. EPF आणि ESI आणि पेन्शनसारखी सुविधा आता जास्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. गिग वर्कर्स, कंत्राटावर काम करणारे आणि डिलिव्हरी बॉयज यांनाही फायदे मिळतील. कामगारांसाठी सुरक्षित नियम. धोकादायक वातावरणात काम करण्यासाठी कंपनीने हेल्मेट, ग्लोव्ज, सेफ्टी किट देणे अनिवार्य. 40 कोटी कामगारांना फायदा. या कोडमध्ये भारतातील सुमारे 40 कोटी कामगारांना थेट फायदा होणार आहे. नवीन लेबर कोड हा भारतातील कामगारांसाठी मोठा टप्पा आहे. विशेषतः महिलांसाठी हा कायदा समान वेतन, समान हक्क आणि सुरक्षित कामाची हमी देते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.